सध्या महाराष्ट्राच्या महानगरपालिकेचा निकाल बघता मुंबईमध्ये भाजप, पुण्यामध्ये भाजप, तर सध्या सर्वाधिक जागावरती विजय भाजपने मिळवलेला आहे. परंतु असा आरोपही भाजपवर केला जातो की भाजपने हे जे केले ते मतं चोरीने केलं आहे. हा आरोप आहे मनसेचे नेते गणेश भोकरे यांचा. गणेश भोकरे म्हणतात हा सगळा फेक आणि भोंगळा कारभार चालू आहे, शासन दादागिरी करत आहे आणि आम्ही इतके हतबल झालो आहोत की आम्ही आता राजकारणातून निवृत्तीच घेतो. हा आरोप छोटा नाही, हा आरोप आहे इलेक्शन कमिशनवर, हा आरोप आहे EVM घोटाळ्यावरती. हा आरोप किती खोटा किती खरा जाणून घेऊयात याच व्हिडिओच्या माध्यमातून. तर नमस्कार, मी सुदर्शन भागवत आणि तुम्ही बघताय बोल की मैफिल. भोकरे सांगतात 24 मशीनची यादी आहे, पण ते 24 मशीनमधले 13 मशीन ह्या वेगळ्या आहेत. नंतर प्रश्न विचारता उत्तर मिळलं जातं की सगळ्या मशीन मिक्स आहेत. जर सगळ्या मशीन मिक्सच होत्या तर मग यादी कशाची दिली, हा देखील मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. आणखी एक गंभीर गोष्ट म्हणजे 46 नंबरची मशीन एकाच वेळी वॉर्ड क्रमांक 27 मध्येही नोंदवली जाते. ही नेमकी चूक आहे की कारस्थान, हा मोठा प्रश्न जनतेसमोर आज येतोय. या घोटाळ्यामुळं भोकरेंनी मतदान थांबवायला सांगितलं आणि तपासणीची मागणी केली, परंतु उत्तर काय मिळालं? कोर्टामध्ये जा, पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा, अशी उडवाउडीची उत्तर त्यांना मिळत गेली. हे जर खरं असेल तर प्रश्न असा आहे की आपण जे मतदान करतो ते नेमकी खरंच त्या माणसाला मतदान जातं का? हा मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. अनेक लोकांचं म्हणणं आहे मशीन खराब केली गेली, मशीन बदलली गेली आणि मशीन बदलल्यानंतर ते मतदान वाढवलं गेलं. ज्या उमेदवाराचं नाव 1 नंबरच्या मशीनमध्ये यायला पाहिजे त्या उमेदवाराचं नाव आणि चिन्ह हे 2 नंबरच्या मशीनमध्ये येतं आहे. मशीन बदलून मतदान वाढवून एकाच पक्षाला फायदा दिला जातो. खरंच ही लोकशाही आहे की ही भांडवलशाही आहे? आणि हा प्रश्न भाजप विरुद्ध मनसेचा नाही आहे. प्रश्न असा आहे की उद्या तुमचा मतदानाचा अधिकार हा खरा राहील का? त्याला पाहिजे त्याला मतदान जाईल का तुमचं? हा मोठा प्रश्न आपल्यासमोर आज आहे. ही घटना फक्त पुण्यात आणि मुंबईत घडलेली नाही, ही घटना बऱ्याच ठिकाणी घडलेली आहे. बघूयात व्हिडिओच्या माध्यमातून कशी मत चोरी केली गेली आणि कशी मत विकली गेली. इथे जे आहे हे उलटे ठेवलेलं आहे सिक्वेन्स. माझं निशाण ऑटो रिक्षा आहे, ऑटो रिक्षाचं निशाण यांनी इकडे ठेवलंय, पहिल्या पेटीत ठेवलंय. दुसऱ्या पेटीत जे आहे ते मुद्दामून केलंय. मी उमेदवार आहे, मी सांगू शकतो, माझा आक्षेप आहे, तुम्ही हे बदलवू शकता आणि मी माझं निशाण नाही बोलतो. माझं निशाण इकडे काय ठेवलं? 2 नंबरच्या पेटीत यायला पाहिजे. 1 नंबरच्या पेटीत काय ठेवलं माझं निशाण? मतदान घेतलं कसं का तुम्ही? तुम्ही सांगा. माझं इथं बोगस मतदान चोरी करून गेलंय, माझ्या नावाचा अंगठा करून गेलंय आणि हे साहेब मला म्हणतात ते तुमचं ID दाखवून इथं कोणतरी मतदान करून गेलंय. तुमचं मतदान झालंय लोंढेमाळा, केडगाव, सोनेवाडी रोड. तुमच्या मर्जीप्रमाणे मतदान करताय तुम्ही. तुम्हाला कोणी अधिकार दिले? हे बटन तुमच्या तुम्ही बटन दाबून गेलाय म्हणजे काय करताय? तुम्ही विकला गेलात का? यांच्या मर्जीप्रमाणे भाजपचं बटन दाबलंय. भाजपचं बटन असं करायचं नाही ना. भारतीय जनता पार्टी कोण आहे तुम्ही? कोण आहे? काय चालू आहे? काय चालू आहे? अरे माझा काय संबंध पैशांची? देतो दादा, देऊ नको. हा आमच्या इथं येऊन शासनाचं, महाराष्ट्र शासनाचं कार्ड घेऊन पूर्ण फोटो व्यवस्थित बघून घ्या. आणि हा व्यक्ती इथे पैसे वाटप करत असताना आमच्या कार्यकर्त्यांनी याला पावत्या सगट पकडलेला आहे. पैसे पण आणि याचे फोन चेक केले असता याच्या फोन मध्ये दाखवतो फोन दाखव फोन त्याचा. याच्या फोन मध्ये पोलीस डिपार्टमेंटच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर असून हा सतत वेळेवेळेला 5-5 मिनिटांनंतर त्यांच्या संपर्कात आहे. आणि बीजेपीचे जेवढे पण उमेदवार आहे आपल्या प्रभागातील 21 त्या सर्वांशी याची रोजची कॉन्टॅक्ट आहे, रात्रीची कॉन्टॅक्ट आहे, दिवसाची कॉन्टॅक्ट आहे. सामान्य पब्लिक आहोत आम्ही. सामान्य पब्लिकला अधिकार आहे. कुठल्या शाळेतून गाडी आली आहे कारण गाडी. हे जे बघितलेलं खरं असेल आणि जे लोकांनी केलेला आरोप जर खरा असेल
तर भाजपची इतिहासामध्ये गद्दार म्हणून नोंद होईल, हे नक्की. माहिती कशी वाटली सांगा आणि अशाच माहितीसाठी बोलकी मैफिल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.